जळगावमध्ये शिक्षणाला प्रोत्साहन देणारा एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला आहे. गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम मनपा नगरसेवक अमरभाऊ जैन आणि सुशांती मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला. स्वर्गीय मोतीभाऊ जैन यांच्या स्मरणार्थ भवरलाल अँड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशनच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना मोफत वह्या, शालेय साहित्य आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. पिंपराळा शिवार येथील अमरभाऊ जैन यांच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिताताई वाघ, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत व्हावी या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांना साहित्य मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. यावेळी उपस्थित शिक्षकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत अशा सामाजिक कार्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास सांगितले. त्यांच्या वार्डामध्ये ज्यावेळेस ते नगरसेवक नव्हते त्यावेळेस सुद्धा त्यांनी हा उपक्रम सुरू ठेवला होता. ताईंनी सांगितल्याप्रमाणे निवडणुका असल्या तर सगळे लोक वेगळे वेगळे उपक्रम राबवतात, पण निवडणुका संपल्यानंतर माणूस उपक्रम बंद करतो. पण अमरभाऊंचा उपक्रम हा निवडणुका असो किंवा नसो हा कंटिन्यू सुरू असतो. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की हा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांना एक प्रकारे प्रेरणा देणारा उपक्रम आहे. त्यांना असं वाटतं की कुणीतरी माझ्या मागं उभा आहे. जसं आपण नेहमी बघतो की आपण नेहमी म्हणतो की तू चल पुढे, मी तुझ्या मागं उभा आहे. या पद्धतीनं एक प्रकारे पालकाच्या भूमिकेतून अमरभाऊ या वार्डामध्ये काम करतात. मला स्वतःला या गोष्टीचा खूप अनुभव आहे आणि खूप आनंदही वाटतो की मी सुद्धा दरवर्षी माझ्या मतदारसंघामध्ये 2.25 लाख वह्या वाटतो. आता माझ्या वह्या वाटप सुरू झालेले आहे. शाळेवर जाऊन मी वह्या वाटप करत असतो. कार्यकर्त्यांच्या थ्रू त्या वह्या जात असतात. असा 15 वर्षाचा माझा उपक्रम आहे. आणि तालुक्याची मुलगी पहिली येते तिला आपण स्कूटी देतो दरवर्षी. जी मुलगी पहिली येते तिला आपण स्कूटी देतो आणि जर ती गरीब परिस्थितीची असते तर तिचे पैसे आपण तिच्या नावावर एफडी करून देतो. म्हणजे ही आपली परंपरा सुरू आहे आणि याच्यात एक वेगळा आनंद आहे. रस्ते ताईंनी सांगितल्याप्रमाणे बाकी डेव्हलपमेंट होतात, पण सगळ्यात न चोरीला जाणारी वस्तू जर कुठली असेल तर ती बुद्धी आहे. ती बुद्धी शाबूत ठेवण्याकरताचं हे काम आहे. म्हणून आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आदरणीय अमरभाऊंना पण खूप शुभेच्छा देतो की तुम्ही हा उपक्रम सुरू ठेवलेला आहे. हा उपक्रम अगदी चिरंतन चालू ठेवावा. लोक भरपूर मदत करतात आणि तुमच्या मागे तर अशोक भाऊंचा आशीर्वाद आहे. त्यामुळे हा कार्यक्रम कधीच बंद पडणार नाही. फक्त घेणाऱ्याचे हात कसे आहे याच्यावर देणारा देत राहतो. जर हातच बरोबर नसले तर देणारा देत नाही. माणूस पाहून मदत करत असते. त्यामुळे तुम्ही ताई म्हटल्या तुम्ही काही जास्त बोलत नाही. ताई ते फक्त व्यासपीठावर बोलत नाही, नंतर त्यांचं बोलणं तुम्हाला माहिती आहे ते कोणालाच बदलत नाही नंतर. त्यामुळे निश्चितपणाने त्यांच्या या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय मोठे भाऊ म्हणजे भवरलालजी जैन यांच्या दातृत्वातनं आणि कर्तृत्वातनं ही जी निर्माण झालेली व्यवस्था आहे ती फक्त आम्ही पुढे चालवण्याचं काम करतो आहे. जेव्हा मला माहिती पडलं की अशी घटना आहे आणि त्यांना मदतीची फार गरज आहे, मी त्याच वेळेस आदरणीय जैन उद्योग समाजाचे चेअरमन अशोक भाऊ जैन यांच्याकडे ती परिस्थिती मांडली. त्यांनी एकाही मिनिटाचा विचार न करता कागद मागव आणि चेक पाठव. मागच्या या महिन्याभरात आदरणीय अशोक भाऊंनी शैक्षणिक मदत असेल, वैद्यकीय मदत असेल, माझ्या वार्डात कमीत कमी 4.5 ते 5 लाखाची मदत केली. त्याच्यामुळे BTech शिकणाऱ्या मुलीला मदत झाली. आत्ताच वैद्यकीय मदत देताना फार हळव्या मनाचे आहेत आम्ही लोक, पण त्यावेळेस गरज होती. त्यावेळेस ती मदत जर पोहोचली तर त्याचा एक वेगळा आनंद राहतो. आदरणीय अशोक भाऊंनी त्यावेळेस जो तत्काळ निर्णय घेतला त्याचा फायदा 2 परिवाराला झाला. एक परिवाराला दुर्दैवाने तो मृत्यू झाला, तो मुलगा. ठीक आहे, आता हे होत राहतं. दुसरी गोष्ट, वह्या वाटपचा कार्यक्रम हा
मागच्या 22 वर्षापासून निरंतर चालू आहे. आदरणीय रत्नाभाई जैन, आत्ताचे आमदार माननीय राजमा भोळे यांच्या पहिल्या कार्यक्रमापासून माझ्या या पहिल्या कार्यक्रमाला आदरणीय दोन्ही लोक होते, रत्नाभाई जैन आणि राजमा भोळे. 200 वह्यापासून चाललेला हा कार्यक्रम आज कमीत कमी 22 ते 25 हजारापर्यंत गेलेला आहे. आनंद या गोष्टीचा वाटतो की लहानपणी मी सुद्धा एका वहीमध्ये 5 विषय लिहिलेले आहेत. आज आदरणीय अशोक भाऊंमुळे मी या लोकांना होतकरू आणि शैक्षणिक मदत करू शकतो, होतकरू मुलांना, हे माझ्याकरता फारच आनंदाची गोष्ट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, मदत करताना मनात अहंकार किंवा इगो नसावा, हा सर्वात महत्त्वाचा विषय राहतो. तो माझ्या विठ्ठलाकडे आहे. विठ्ठल म्हणजे आदरणीय अशोक भाऊ. माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला आज जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत गुलाब भाऊ, मागच्या 17 वर्षापासून कधी न चुकता ते माझ्या कार्यक्रमाला आवर्जून राहतात. माझे मोठे बंधू राजेश पाटील, आत्ताचे जिल्हा बँकेचे चेअरमन संजू नाना पवार, तसेच नितीन भाऊ लड्डा, माजी महापौर आमच्या राखीताई सोनवणे, या प्रत्येक वेळेस माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. आज सन्मान्य जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ येणार होते, पण काही कारणास्तव त्यांना नाशिक थांबावं लागलं. नाही तर आजचा कार्यक्रम माझा सोनेपे सुहागा झाला असता. कारण जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊ आणि गुलाब भाऊ यांचं आज लहान मुलांना, आज तुम्ही पाहिलं असेल जेव्हा मी बोलत होतो त्या लहान मुलांना गुलाब भाऊंबद्दल जे एक वेगळं, कारण पांडुरंगाची सेवा करणारा जेव्हा कीर्तनात रम्य होतो त्या माणसाच्या हातून आणखी सत्कार्य घडतं, हे महत्त्वाचं पाहिलं. मुलंही आनंदित होते. आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला. हा आनंद फक्त आणि फक्त भवरलाल आणि कांताई फाउंडेशनमुळे मला मिळालेला आहे. सदैव तो मला मिळत राहील अशी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.